23 तारखेला जो भ्याड हल्ला पहलगाममध्ये झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं सगळी लोक जमा झालो आहोत। असले हल्ले कोणी असो, कोणत्या जाती धर्माचा असो किंवा कुठलाही असो, महाड पोलादपूरचा मुस्लिम समाज हा पूर्ण त्याचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो। यासाठी धिक्कार करतो का भारताचा आम्ही असं समजतो का हा कोणत्या पर्यटकांवर हल्ला नाही आहे, तर हा भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे आणि भारतावर हल्ला आहे। तर असले हल्लेखोर जे कोणी असतील त्यांना आमची सरकारजवळ विनंती आहे, पंतप्रधानांजवळ विनंती आहे, गृहमंत्री यांच्याजवळ विनंती आहे का त्यांना ताबडतोब पकडण्यात यावे आणि भर चौकात त्यांना फाशी देण्यात यावी। यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। आज पाहायला गेला तर देशाने मोठे पावलं उचललेत आणि त्यांचं पाणी संपूर्ण बंद केलं। या पार्श्वभूमीवर आपली भावना काय असेल? जे काय पंतप्रधानांनी आणि देशाच्या नेत्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत ते योग्य आहेत आणि त्याचा सगळा मुस्लिम समाजाकडून आमचा पाठिंबा आहे। या ठिकाणी आपण पाहतोय याच्या तीव्र अशा भावना येत आहेत की जे देशाने जो निर्णय घेतला त्याशी आम्ही सहमत आहोत। आपण या ठिकाणी आपण जर पाहायला गेला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजावरती हल्ला झाला आहे अशा देखील बातम्या पसरत होत्या। कसं पाहताय एका हिंदू समाजावरती त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे, काय सांगाल नेमकं? हा जो हल्ला झाला आहे तो भारताच्या एकात्मतेवर हा हल्ला झाला आहे। भारताची एकात्मता बिघडवण्याचा हा अतिरेक्यांचा हा प्रयत्न होता की जी अखंडता आपल्या देशात आहे हिंदू मुस्लिम समाजाची ती नेमकी भंग करण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणून अशी ही एक गंभीर घटना आहे। या घटनेला आपल्या पंतप्रधानांनी आणि भारताने यादी हा ठेचून काढायला पाहिजे दहशतवाद आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे। कारण जर असं प्रत्येक वेळेला होत असेल तर मग आपण जे गुन्हेगारी नांदतो ह्या भारतात तर त्याच्यावर मग लोक प्रश्न उपस्थित करतात, पण अशी वेळ काय यावी? आणि इतका मोठा हल्ला झाल्यानंतर त्या निष्पाप ते होते, त्या निशस्त्र होते। असं कुठं लिहिलेलं नाही की निष्पाप आणि निशस्त्र लोकांवर हमला करायचा। हा भ्याड हल्ला आहे आणि हे कदापि आपण सहन करणार नाही। म्हणून याचा तीव्र निषेध करण्यासाठी आपण महाड पोलादपूर तालुक्यातले मुस्लिम समाज या ठिकाणी जमा आहे, प्रमुख लोक आहेत, सगळे आहेत। तर आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो, निंदा करतो आणि ह्याचा समूळ नष्ट व्हावा हा आतंकवाद ही आम्ही मागणी करतो। तर या ठिकाणी समूळ नष्ट व्हावा आतंकवाद अशा भावना देखील येत आहेत। आपल्यासमोर या ठिकाणी माजी नगराध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय सांगाल आज जो आपल्या या देशावरती किंवा काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आहे याच्याकडे कसं पाहताय आपण? खरं म्हणजे या अतिरेक्यांचा जो हल्ला झाला हा भ्याड हल्ला आहे, माणुसकीला काळीमा फासणारा हल्ला आहे। खरं म्हणजे माणूस जो असतो तो असे प्रकार करत नाही किंवा भ्याड हल्ले करत नाही, माणसाला माणसं मारत नाही। आमच्या मुस्लिम समाजामध्ये जी आम्हाला शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे जर का आम्ही केलं तर आमच्या पैगंबरांनी देखील आम्हाला संदेश दिलेला आहे की जो बेगुन्हा असेल किंवा कोणी असेल त्यांच्यावरती तुम्ही हल्ला करू नका म्हणून। आणि अशा परिस्थितीमध्ये जो काय हा हल्ला झालेला आहे तो निंदनीय आहे आणि आम्ही संपूर्ण महाड पोलादपूर तालुक्यातले जे मुस्लिम समाज आमचा आज एकट्ठा झालेला आहे। आमचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही देखील निवेदन देणार आहोत की जे ह्याच्यामध्ये जे काय सामील असतील त्यांना कठोरशी कठोर शासन मिळावं, त्यांना फासावरती लटकवण्याचं जरी काम असेल तेही करावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की जो कोण अतिरेकी किंवा बाहेर आजूबाजूच्या देशातले काही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप असतील तर माझं तर पहिलं देखील मत होतं की हा जो काय नकाशा, जो जगाचा नकाशा आहे त्या नकाशावरती ज्या नावाचा एक देश आहे तो देश देखील नष्ट झाला पाहिजे अशी मी मागच्या पुलवामा हल्ल्यामध्ये देखील मी मागणी केली होती आणि आज देखील ती मागणी करतो। तर या ठिकाणी ज्या देशाचा अतिरेक्याने या ठिकाणी आपल्या देशावरती हल्ला केला हा देश देखील या नकाशावरनं नष्ट व्हायला पाहिजे अशा देखील तीव्र भावना या ठिकाणी या बांधवांच्या येत आहेत। काय सांगाल नेमकं आपण या ठिकाणी हल्ला झाला आहे? हा जो काही झाला आहे हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे विषय। हा पाकिस्तान, आज आमचे मुस्लिम देश अनेक आहेत, आता सर्वात मोठा देश सौदी अरब आहे, दुबई आहे, कुवैत आहे, असे फक्त मुस्लिम अनेक देश आहेत। पण अशी कोणाची वृत्ती नाही आहे किंवा अशी कोणाची सोच नाही की असा काय कृत्य करावा। हा जो पाकिस्तान आहे ह्याला जडशीन ह्याला उघडून काढला पाहिजे अशी आमची विनंती आहे देशाच्या प्रधानमंत्र्याला। ह्याच्या नकाशावरून नाव काढला पाहिजे। तर या ठिकाणी आपण पाहतोय मुस्लिम बांधवांच्या देखील तीव्र अशा भावना येत आहेत। आपल्या देशावरती जो हल्ला झाला हा हल्ला समूळ नष्ट झाला पाहिजे असं या ठिकाणच्या महाड पोलादपूरमधील मुस्लिम बांधवांकडून भावना व्यक्त होत आहेत। कट केले एंड करतात ना इथं।
मी त्यांच्याशी हिंदी मराठी डायरेक्ट लावा आणि एंड तुम्ही करा. हिंदीत बोला जो डायरेक्ट माईक घ्या, डायरेक्ट माईक घेऊन नंतर एंड करा. डायरेक्ट तुम्ही एंड करा. तो बोर्ड वरती घ्या थोडा बोर्ड महिला घ्या पुढे महिला जरा नंतर घ्या विचारा. पुढे या जरा महिला पुढे घ्या. देशावरती जो काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जवळपास 27 निष्पापांना जीव गमवावा लागलाय. तर या ठिकाणी जर पाहायला गेला तर एक विशिष्ट समाजावरती त्या ठिकाणी हल्ला झाला अशा बातम्या कसं बघताय आपण याच्याकडे? सबसे पहले तो हम ये जो वाक़या हुआ है इस वाक़े के पुरजोर तरीके से और सख्त अल्फाज के अंदर इसकी मजम्मत करते हैं। इस तरीके का वाक़या बिल्कुल होना नहीं चाहिए था। हम भारत सरकार से यही दरख्वास्त करते हैं कि इसके अंदर जो लोग भी शामिल हैं उनको ऐसी सज़ा दी जाए, ऐसी सज़ा तजवीज़ की जाए कि इस तरीके का वाक़या फिर हमारे भारत के अंदर न हो, ऐसी सज़ा उन लोगों को दी जाए। हम ये कहना चाहते हैं कि भाई जो भी दहशतगर्द है उनका कोई मज़हब नहीं होता, दहशतगर्दी का कोई मज़हब नहीं, और इस्लाम भी इसकी बिल्कुल इजाज़त नहीं देता है। किसी बेकसूर को कत्ल करना ये बहुत ही बड़ा जुर्म है इस्लाम के अंदर। इस्लाम इसकी तालीम नहीं देता है, बल्कि अगर आप किसी बेकसूर को कत्ल करेंगे तो कुरान कहता है फ़कअन्नमा क़तलन्नास जमीआ, तुमने तमाम इंसानियत को कत्ल कर दिया। तो हमारी आपसे दरख्वास्त है कि जिन लोगों ने भी ये काम किया है उनको ऐसा अंजाम तक पहुंचाया जाए कि वो यहाँ से ख़त्म हो जाए। तो आज के इस एहतिजाजी इजलास के अंदर हम महाड़ पोलादपुर मुस्लिम समाज की तरफ से इस वाक़ये की पुरज़ोर मजम्मत करते हैं, और जो लोग यहाँ पर ज़ख्मी हुए हैं या फिर मारे गए हैं उनके फैमिली के गम के अंदर हम बराबर के शरीक हैं। या ठिकाणी महिला देखील या